श्रीराम अयोध्येत आले आणि अयोध्यावासींच्या मनात आनंद, उत्साह, आल्हाद प्रगट झाला. घरातला केर कचरा काढून घरं स्वच्छ केली आणि दिवे चमकू लागले. तेव्हापासून दिवाळी. राम वनवासात होते म्हणून अंधार, आणि राम अयोध्येत आले तेव्हा दिवाळी. असंच प्रत्येक जीवाचा राम वनवासात गेला विषय वासनांच्या प्रभावामुळे. हा जीव अयोध्या अवधपुरी रूपी या देहरूपी अयोध्येत राहतो. या अयोध्येचे 9 द्वार आहेत. आणि महाराज यात राज्य करणारा दशरथ आहे. 10 इंद्रियांच्या सोबत रत राहणारा, 10 इंद्रियांमध्ये रत राहणारा जीव दशरथ. 3 त्याच्या राण्या आहेत, सत्व, रज आणि तम. कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. या दशरथाला वाटतं की रामराज्य व्हावं, आणि गुरु वशिष्ठ म्हणतात की हो, राज्याभिषेकाची तयारी करा. दशरथ खुश होतो की आता रामराज्य होईल आणि मी निश्चिंत होऊन जाईन. रामराज्याची तयारी तर होते साधकाच्या जीवनात, परंतु कैकेयीरूपी कीर्तीच्या अथवा तमसच्या बहकाव्यात येतो. आळस आणि प्रमादाला तो बळी पडतो. अंतर्ज्योतीचा आश्रय नाही घेत, म्हणून तर रामराज्याऐवजी राम वनवास होऊन जातो आणि अयोध्यावासी त्रस्त होऊन जातात. आणि राम जेव्हा अयोध्येत प्रवेश करतात तेव्हा जीवाची दिवाळी होते. दिवाळीत 4 कामं होतात. एक तर घरातला केरकचरा बाहेर काढणं, साफसफाई करणं. पावसाळ्यात जीवजंतूंचा उपद्रव, हवामानाचा उपद्रव. पाऊस आकाशाला स्वच्छ आणि साफ करतो, लुकलुकणाऱ्या ताऱ्यांना प्रकाशात आणतो, चंद्राला चमकण्याची संधी देतो. पाऊस झाल्याने ढग वगैरे निघून जातात. तर प्रकृती बाहेर तर साफसफाई करून देते, पण घरात पावसामुळे ज्या जीवजंतूंचा उपद्रव होता तो हा दिवस आल्यावर घरांची साफसफाई केली जाते. तर पहिलं काम असतं की घराचा केरकचरा काढणं. दुसरं काम असतं की घरात प्रकाश करणं. तिसरं काम हे असतं की नव्या वस्तू खरेदी करणं, सोनं, भांडी वगैरे. आणि चौथं काम असतं लक्ष्मीची पूजा करणं. दिवाळीचा उत्सव हा सामाजिक उत्सव आहे, धार्मिक उत्सव आहे आणि साधकांच्या दृष्टीने आपल्या स्वरूपात येण्याचाही उत्सव आहे. उत म्हणजे समीप, जवळ. जवळ यावं तेव्हा उत्सव साजरा कराल. राम अयोध्येपासून दूर होते तेव्हा अयोध्येच्या प्रजेकडे सर्व काही असूनही काहीच नव्हतं. आणि राम अयोध्येत आले तेव्हा महाराज कंगालही प्रसन्नतेचा अनुभव घेतो आणि वृक्षही थोडा धन्यवाद पुकारतात. प्रत्येक नगरवासी आनंदित राहतो. असंच तुमच्या हृदयात जर राम प्रगट झाला तर तुमची केवळ 12 महिन्यात एकदा दिवाळी नाही, तुमची क्षणोक्षणी दिवाळी, दररोज दिवाळी होऊ शकते.